29 ऑगस्ट ही तारीख मराठा समाजासाठी आता नुसती तारीख राहिली नाही तर एक इशारा बनली आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय. काय आहे हे नवीन आंदोलन आणि यावेळी जरांगे इतके आक्रमक का झाले आहे, चला समजून घेऊया. नमस्कार, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. 29 जुलै 2026 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांची मोठी सभा झाली आणि इथेच त्यांनी मोठी घोषणा केली. 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलन सुरू होणार. सोबतच सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. म्हणजे एका महिन्यापेक्षाही कमी वेळ सरकारकडे आहे. ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. 29 ऑगस्ट 2026 रोजी मराठा आरक्षण आंदोलनाला पूर्ण 3 वर्ष होत आहे. 2023 मध्ये अंतरवाली सराटीतूनच या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे या तारखेला नवा अधिक तीव्र टप्पा सुरू करून जरांगेंना एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे. 3 वर्ष झाली, आता वेळ संपली आहे. हे समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. गेल्या वर्षी म्हणजे 2025च्या ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये जरांगेंनी मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण केलं होतं. त्यावेळी सरकारने त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण केल्या आणि उपोषण मागे घेण्यात आलं. पण 2 मुद्दे तसेच अनुत्तरित राहिले. कुणबी आणि मराठा एकच आहेत हे अधिकृतपणे मान्य करणं आणि सगळे सोयरे तरतूद व सातारा गॅझेट लागू करणं, ज्यावर जवळपास 8 लाख आक्षेप असल्याचे सरकारने वेळ मागितला होता. आणि आता आजच्या सभेत जरांगेंनी स्पष्ट सांगितलं, सरकारने 58 लाख कुणबी नोंदीची प्रमाणपत्र अजूनही पूर्णपणे दिलेली नाही. हीच नोंद मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा आधार आहे. हे प्रलंबित काम जर पूर्ण झालं नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिलाय. आजच्या सभेत आणखी काही खास मुद्दे समोर आहेत. जरांगे म्हणाले की मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे. म्हणजे सरकार आणि विरोधक मुद्दाम समाजाची दिशाभूल करतात असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी समाजाला सावधतेचा इशारा दिला आहे. समाज एकवटला आहे म्हणून काळजीपूर्वक पुढे जायचंय. तसंच ज्या मराठा तरुणांवर आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेत त्यांनी खास या सभेला उपस्थित राहायचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणजे गुन्हे मागे घेण्याचा मुद्दाही अजून पूर्णपणे सुटलेला नाही हे यातून स्पष्ट होतं. सरकारची भूमिकाही समजून घेणं गरजेचं आहे. मागच्या वेळी उपोषण संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी तोडगा काढलाय आणि सरकार नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी काम करत आलंय. पण जात प्रमाणपत्र हे व्यक्तीला दिलं जाईल, संपूर्ण समाजाला नाही, अशी भूमिका सरकारने त्यावेळी घेतली होती. हाच मुद्दा पुढे जाऊन पुन्हा वादाचं कारण बनू शकतो. आता पुढे काय होऊ शकतं? सरकारकडे 1 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे. जर 58 लाख नोंदीचं आणि सगळे सोयरे मुद्द्याचं ठोस उत्तर सरकारने दिलं नाही तर 29 ऑगस्टला मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी आंदोलन मुंबईपर्यंत गेलं होतं, यावेळीही तसंच घडू शकतं. कारण जरांगेंनी आधीही अंतरवाली ते मुंबई असा मार्ग वापरलाय. हे आंदोलन आता फक्त सामाजिक राहिलेलं नाही, मध्ये मध्ये त्याला राजकीय रंगही येतोय. कारण मराठा समाज राज्याच्या लोकसंख्येच्या जवळपास 30% आहे आणि हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत केंद्रस्थानी राहिलाय. आता थोडक्यात सांगायचं झालं तर 29 ऑगस्ट ही आता फक्त एक तारीख नाही तर सरकारसाठी एक डेडलाईन बनली आहे. पुढच्या 1 महिन्यात काय होतं यावर राज्याचं राजकीय वातावरण ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, यावेळी तरी तोडगा निघेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.